नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझे जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता थंबनेल पाहिलाच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या PhD म्हणजे पेट परीक्षेसाठी जो एक्झम्प्टेड क्रायटेरिया आतापर्यंत ठेवलेला होता विद्यापीठाने पेट 2021 पर्यंत, म्हणजेच काय, सेट उत्तीर्ण, नेट उत्तीर्ण किंवा एमफिल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम्शन क्रायटेरिया असायचा. त्यांना या पेट एक्झाममधून सूट देण्यात येत होती 2021 पर्यंत. परंतु आता पेट 2024 जी 24ची पेट आलेली जी आहे या विद्यापीठाची, त्यांनी हा एक्झाम्शन क्रायटेरिया रद्द केलेला आहे. आणि आता जे विद्यार्थी सेट पास आहेत, नेट पास आहेत आणि एमफिल आहेत, एमफिल क्वालिफाईड आहेत, त्यांना सुद्धा ही पेट एक्झाम द्यावी लागणार आहे. जसं की नॉर्मल विद्यार्थी जे एक्झाम्प्टेड नाहीत त्यांना सुद्धा पेट एक्झाम द्यायची आहे. परंतु बहुतेक मॅक्झिमम जास्तीत जास्त विद्यापीठांमध्ये हा एक्झाम्शन क्रायटेरिया असतो. परंतु विद्यापीठाने यावेळेस निर्णय घेतलेला आहे की हा एक्झाम्शन क्रायटेरिया ठेवण्यात येणार नाही. त्याऐवजी आता मग यांना कसा बेनिफिट होणार आहे तर बघा, या विद्यार्थ्यांना म्हणजे कोणते, सेट, नेट किंवा एमफिल झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त 7 मार्क किंवा 7 मार्क त्यांना या पेट परीक्षेनंतर जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार आहेत तेव्हा त्यांना 7 मार्क हे फक्त जास्त मिळणार आहे. याबद्दल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या PhDच्या पोर्टलला जाऊन यांचा क्रायटेरिया ऑर्डिनन्स काय सांगतोय, नेमकं काय आहे हे आपण पोर्टलला जाऊन पाहूयात. चला तर. आता पहा मित्रांनो, आपण या डॅशबोर्डमध्ये आलेलो आहोत. वरती लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर येथे पहा, येथे लिहिलेलं आहे PhD एंट्रन्स टेस्ट पेट 2024 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, येथे आल्याच्या नंतर आपल्याला येथे PhD ऑर्डिनन्स 2024 हे दिसतंय. वरती बघा, क्लिक हिअर टू रजिस्टर. रजिस्टरवरती एक ऑलरेडी कसं रजिस्ट्रेशन करायचं यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे. हे पहा, PhD ऑर्डिनन्स 2024 यावरती क्लिक केलंय मी. त्यानंतर पहा, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे पहा, पेट 2024 नोटिफिकेशन अँड शेड्यूल हे पण आपण ओपन करून बघूयात. आता सर्वात महत्त्वाचं, या ऑर्डिनन्समध्ये तर आपण पाहणारच आहोत एक्झाम्शन क्रायटेरिया रद्द झालेला आहे. परंतु त्याचबरोबर तुम्ही जर नोटिफिकेशन जर पाहिलं, हे इन्स्ट्रक्शन फॉर PhD एंट्रन्स टेस्ट या नोटिफिकेशनवरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण पाहू शकता. तर हे नोटिफिकेशनमध्ये 11 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. जसे की बघा, पेट एक्झाम ही होणार आहे 1 फेज ओनली. मागच्या वर्षीपर्यंत म्हणजेच मागच्या पेटपर्यंत, पेट 2021 पर्यंत या विद्यापीठाचे 2 फेज होत होते. एक फेज म्हणजे काय, जी पेट पास होणारे विद्यार्थ्यानंतर ते विद्यार्थी जातात इंटरव्ह्यूला आणि त्यांच्यासोबत दुसऱ्या फेजमध्येच जे एक्झाम्प्टेड विद्यार्थी असतात ते येत होते, ते सेकंड फेजमध्ये. परंतु आता विद्यापीठाने येथे पहिल्याच पॉईंटमध्ये क्लिअर केलेले आहे की द PhD एंट्रन्स टेस्ट पेट शाल बी कंडक्टेड इन 1 फेज ओनली. एकच फेजमध्ये ही पेट एक्झाम होणार आहे. त्यानंतर हा क्रायटेरिया 50% रिसर्च मेथोडॉलॉजी, 50% आपला विषय, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट इथं दिसतच असेल, तुम्ही जर वाचलं तर आपल्याला येथे दिसतंय की येथे कुठलाही एक्झाम्शनचा क्रायटेरिया ठेवलेला नाही. आता तुम्ही म्हणाल येथे ठेवला नाही म्हणजेच क्रायटेरिया नाही का, आहे का, ते आपण पुढे बघूयात. येथे नाही आहे. हे 11 पॉईंट तुम्ही वाचून घ्या. या पॉईंटमध्ये कुठेही एक्झाम्शनचा उल्लेख विद्यापीठाने केलेला नाही. त्यानंतर बघा, जी एंट्रन्स टेस्ट फॉर PhD प्रोग्राम जे शेड्यूल आहेत, त्या शेड्यूलमध्ये सुद्धा सिरियल नंबर 8 पहिले आहे नोटिफिकेशन ऑफ पेट 1 जुलैपासून आलेलं आहे. रजिस्ट्रेशन दिलेलं आहे 1 जुलै ते 20 जुलै. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या गोष्टींमध्ये, या 8 पॉईंटमध्ये कुठंही आपल्याला एक्झाम्शनचा क्रायटेरिया दिसत नाही. म्हणजेच येथे एक्झाम्शन क्रायटेरिया कुठेच ठेवलेला नाही. आणि हे आता मी तुम्हाला कुठे दाखवत आहे, आपला ऑर्डिनन्स. येथे खाली पहा, त्यांनी येथे दिलेलं आहे 3rd नंबर, नोट 3rd नंबर, ॲडमिशन टू बी PhD प्रोग्राम शाल बी ऑन अवेबिलिटी ऑफ सीट vacant seat and with the PhD supervisor as per ordinance 24. ओके, मिनिमम स्टँडर्डचा ऑर्डिनन्स 24 पाहूयात. हे पहा,
मी पुन्हा दाखवतोय PhD ऑर्डिनन्स 24 तो आहे हा. त्यामध्ये पाहूयात, खाली जर आलो तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, हे तुमचे मास्टर्स वगैरे कंप्लीट पाहिजे 55% वगैरे. त्यानंतर बघा खाली व्हॅकन्सी वगैरे दाखवलेले आहेत, ड्युरेशन दिलेलं आहे, यावरती व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मी. बघा ड्युरेशन 3 वर्ष, 6 वर्ष, 2 वर्ष ॲडिशनल दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली पण आहे PhD ॲडमिशन. ओके, या ॲडमिशनमध्ये, या प्रोसिजरमध्ये कुठेही एक्झम्पशनचा क्रायटेरिया दिलेला नाही. तो कुठे दिलेला आहे आता बघा, या ऑर्डिनन्समध्ये 8 नंबर प्रोसिजर फॉर ॲडमिशनचा क्रायटेरिया 6वा पेज नंबर आहे 9. ओके, हे जरा क्लिअर करून दाखवतोय. बघा आता इथे काय सांगितले, प्रोव्हाइडेड दॅट द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट बेस्ड ऑन द एंट्रन्स टेस्ट कंडक्टेड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. ओके, आता पेट एंट्रान्स जे क्लिअर करतील त्याच विद्यार्थ्यांना पुढं सिलेक्ट केलं जाईल. आणि पुढे बघा वेटेज काय आहे इंटरव्ह्यूसाठीचं, वेटेज ऑफ 70% फॉर द एंट्रन्स टेस्ट अँड 30% फॉर परफॉर्मन्स इन द इंटरव्ह्यू वाय वॉज शाल बी गिवन. म्हणजे काय आहे, 70% जे ठेवलेले आहे ते तुमच्या एंट्रन्स टेस्टवरती ठेवलेले आहेत, 30% परफॉर्मन्स हा तुमचा इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजेच तुम्हाला पेटला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. यावरतीही तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट सांगा की जास्तीत जास्त मार्क्स किंवा 70-30चा पॅटर्न नेमकं एक्सप्लेन करा, मी तोही एक्सप्लेन करून देतो. तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगा. आता बघा 6वा क्रायटेरिया खूपच महत्त्वाचा आहे. द कॅन्डिडेट विथ द फॉलोइंग क्वालिफिकेशन शाल बी असाइन विथ द mark shown against the qualification. However, total mark shall not exceed 7. These marks shall be added to the total marks of the entrance test of respective candidates. आता नीट पहा, इथे काय दिलेलं आहे की तुमचा पेटच्या स्कोअरमध्ये फक्त 7 मार्क्स हे ॲड होतील. हे पहा, सिरियल नंबर 1 MPhil असेल तर 7 मार्क्स दिलेत. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया दिला आहे नेट, सेट, स्लेट, गेट किंवा या पद्धतीने रेग्युलर फेलोशिप वगैरे यांच्यासाठी 7 मार्क्स. आणि थर्ड क्रायटेरिया आहे नेट विथ GRF 7 मार्क. आणि खाली बघा बोल्डमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी, टोटल मार्क्स ऑफ अबाऊ शाल नॉट एक्सीड 7. 7 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला हे दिले जाणार नाहीत. ओके, त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सेट, नेट किंवा MPhil आहेत त्या विद्यार्थ्यांनी याचीही चांगली पेटची चांगली तयारी करा आणि जास्तीत जास्त पेटला मार्क्स मिळवा. हे पहा, इथे कुठेच क्रायटेरिया नाही. तुम्ही पण एकदा व्यवस्थित, मी म्हणतोय म्हणून नाही, परंतु तुम्ही सुद्धा, तुमचं सुद्धा काम आहे की नोटिफिकेशन एकदा व्हेरीफाय करायचं आहे, त्यानंतर ऑर्डिनन्स एकदा वाचायचं आहे. आणि खूपच जर काही वाटलंच तर तुम्ही विद्यापीठाच्या PhD विभागाला सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता, हे विचारू शकता. परंतु ॲज पर माय ओपिनियन तर यामध्ये तुम्हाला नेट सेटवाल्यांना, नेट सेट MPhil वाल्यांना एक्झाम्शन क्रायटेरिया नाही, त्यांना सुद्धा पेट द्यावीच लागणार आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.